माझी पाककृतीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज मी बनवते इडली फ्राय। इडली फ्राय खूप जण खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात, पण आज आपण सोपी मुलांना आवडेल अशी पद्धत बनवतोय। तर त्याच्यासाठी मी आपली ही इडली आहे ती थोडीशी कापून चिरून ठेवलेली आहे। फोडणीसाठी मी घेतले थोडेसे जिरे, थोडीशी मोहरी, बारीक चिरून ठेवले मी कोथिंबीर, थोडीशी मिरची आणि कढीपत्त्याचे मी तुकडे करून ठेवलेत, कारण मुलं खाताना काढतात। त्याच्यासाठी मसाले थोडेसे घेतलेत मी। आहे सांबार मसाला, थोडासा गरम मसाला, थोडा पावभाजी मसाला, थोडीशी लाल तिखट म्हणजे मिरची पूड, आपला काश्मीरी लाल मिरची पूड आणि थोडीशी हळद। आता आपण वळूया फोडणीकडे आणि हिंग आपल्याला एक फोडणीमध्ये थोडासा घालायचा आहे। तर आता आपण आपली कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बटर, कारण बटर मुलांना आवडतं आणि ते व्यवस्थित त्याच्यामध्ये फ्राय झालं पाहिजे, म्हणून आपल्याला बटर थोडं हलकं जास्त घालायचं आहे। आपलं बटर आता मेल्ट झालं आहे। आता आपल्याला पटापट त्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकून घ्यायचं आहे। थोडंसं फोडणीमध्ये टाकते मोहरी, मोहरी छान आपली तडतडली की आपल्याला टाकायचे थोडेसे जिरे, त्याच्यामध्ये आता टाकायचे आहेत आपल्याला मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, हे चांगलं तडतडलं की आपल्याला टाकायचं हिंग। आणि ह्याच्यामध्ये एक आपल्याला गोष्ट करायची आहे, ह्याच्यामध्येच आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीरीने त्याला खूप छान चव येते आणि लगोलगच आपल्याला पटकन आपले सगळे साहित्य टाकून घ्यायचे, एकत्र टाकले तरी सुद्धा चालतील आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यात टाकणार आहे थोडंसं चवीनुसार मीठ, कारण इडलीमध्ये आपलं मीठ असतं, त्यामुळे मीठ टाकताना थोडं मसाल्यांपुरतंच टाका। आता मिक्स करून घ्या आणि पटकन त्याच्यामध्ये इडली चिरलेली आहे ती टाकून घ्या। खूप छान लागते अशी, मुलांना झटकन आवडते पण आणि खूप पटकन होऊन जाते। कधी तुम्हाला टिफिनला जरी द्यायची असेल तर सकाळी घाईमध्ये तुम्ही बनवू शकता, मुलांना नक्की आवडेल। आणि सांबार मसाल्यामुळे आणि पावभाजी मसाल्यामुळे ना त्याला खूप छान चव येते। आता तुम्ही बघू शकता हे खूप छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि आता आपल्याला पुन्हा एकदा वरतून कोथिंबीर टाकायची आहे। खूप छान सुगंध येतो। बस आपलं इडली फ्राय आता रेडी आहे। तुम्ही बघू शकता आता आपली इडली फ्राय रेडी आहे आणि अतिशय सुंदर झाली आहे आणि ती चवीला सुद्धा खूप सुंदरच झालेली आहे। तुम्ही नक्की करून बघा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की ती कशी झाली आहे।